छत्तीसगडमधल्या नारायणपूर जिल्ह्यात अबुझमाड घनदाट जंगलात डीआरजी जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये आज झालेल्या भीषण चकमकीत 27 जहाल नक्षलवादी मारले गेले। यात नक्षलवाद्यांचा कमांडर, सीपीआय माओवादी संघटनेचा सरचिटणीस आणि नक्षल चळवळीचा पाठीचा कणा समजला जाणारा म्होरक्या नंबाला केशवराव उर्फ बसवराजूचाही समावेश आहे। नक्षलविरोधी चळवळीतलं हे अत्यंत मोठं यश मानलं जात आहे। बसवराजूवर 5 कोटींचं बक्षीस पोलिसांनी ठेवलं होतं। 2018मध्ये नक्षल कमांडर गणपतीच्या नंतर याच्याकडे सरचिटणीस पदाची जबाबदारी होती। 2010च्या दंतेवाडा हल्ल्यासह अनेक हल्ल्यांमध्ये त्याचा सहभाग होता। त्याशिवाय आणखी काही मोठे नक्षलवादी या चकमकीत मारले गेल्याचं वृत्त आहे। या परिसरातून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात मृतदेह, शस्त्रास्त्र आणि दारुगोळा जप्त केला आहे। अत्यंत दुर्गम आणि घनदाट जंगलांचा असा हा प्रदेश असून नक्षलवाद्यांचा हा बालेकिल्ला मानला जातो। नारायणपूर, विजापूर, दंतेवाडा इथले डीआरजी अर्थात जिल्हा राखीव गार्ड्सच्या पोलिसांनी त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर ही शोधमोहीम सुरू केली असता नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला। या चकमकीत एक जवान जखमी झाला आहे।